पावसाळ्यात शक्यतो कडधान्य खाणं टाळलेलं चांगलं. वाटाणे, हरभरे, छोले अशा पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळा. हे पदार्थ खायचे असल्यास जास्त प्रमाणात शिजवून घ्यावेत. पावसाळ्यात पालेभाज्या शक्यतो कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. पावसाळ्यात आहारामध्ये सुंठ किंवा आल्याचा आवर्जून वापर करावा. त्यामुळे इन्फेक्शन पासून दूर राहणं शक्य होतं. पावसाळ्याच्या आहारात गाईच्या तुपाचा समावेश करावा. पावसाळ्यामध्ये अनेकदा पाणी गढूळ येतं आणि त्यामुळे शक्यतो पाणी हे उकळूनच प्या आणि पाण्यावर तुरटी फिरवून मगच ते पाणी प्या. त्यामुळे आजार दूर राहण्यास मदत होईल. पाण्यात सुंठ घालून उकळून प्यायल्यास पावसाळ्यामुळे कमी झालेली भूक वाढण्यास देखील मदत होते. पावसाळा म्हटलं की आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो. त्यावेळी पाण्यात जास्त भिजू नये. जास्त काळ पाण्यात राहिल्यास आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाण्यात भिजलात तरी लगेच अंग आणि डोकं हे कोरडं करावं आणि शक्यतो उबदार कपडे वापरावेत. जास्त काळ पाण्यात राहिल्यामुळे पायांना चिखल्या देखील होतात. त्यामुळे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. इन्फ्लुएन्झासारख्या आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि समाजालाही संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. लसीकरणाविषयी आणि फ्लूचे अधिक चांगले व्यवस्थापन कसे करावे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मानिनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.